उपस्थित सर्व नागपूरचा हाऊसिंग बोर्डमधील सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपणासमोर फक्त एकच शब्द सांगणार आहे की दुसऱ्या देशाच्या लोकांना असं वाटतंय की भारतातल्या लोकांनी वेगळं वेगळं राहावं, जाती जातीमध्ये भेद निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये भेद निर्माण व्हावा। त्यांचा डाव आपण सगळ्यांनी ओळखला पाहिजे आणि आपण एक आहोत हा संदेश आपण या देशाला दिला पाहिजे। त्याच्यासाठी आजचा हा निषेधाचा कार्यक्रम आपण केलेला आहे। सरकार काय करेल तो त्यांचा निर्णय आहे, पण नागपूर चाळीमधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष हा सैनिक असला पाहिजे। आणि तो सैनिक अशासाठी माझ्या शेजारचा माझा बांधव आहे, माझा भाऊ आहे, तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा याचा विचार न करता तो भारतीय आहे, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे। हेच खऱ्या अर्थाने या आजच्या कार्यक्रमाचं यश म्हणता येईल। कारण त्यांना तुम्हाला मला तोडायचं आहे, त्यांना तुम्हाला मला डिवाइड करायचं आहे, वेगळं करायचं आहे। परंतु तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, आम्ही एक आहोत, आम्ही एक राहू, आम्ही कधी तुटणार नाही। जातीच्या धर्माच्या भिंती आम्ही तोडलेले आहोत, आम्ही भारतीय आहोत हा संदेश आपल्याला द्यावा लागेल। एवढंच या ठिकाणी बोलतो। सगळ्यांनी बंधू भावाने राहूया, भाऊ भाऊ म्हणून राहूया, एकमेकांनी सोबत राहूया। धन्यवाद धन्यवाद। उपस्थित सर्व नागपूरचा हाऊसिंग बोर्डमधील सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपणासमोर फक्त एकच शब्द सांगणार आहे की दुसऱ्या देशाच्या लोकांना असं वाटतंय की भारतातल्या लोकांनी वेगळं वेगळं राहावं, जाती जातीमध्ये भेद निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये भेद निर्माण व्हावा। त्यांचा डाव आपण सगळ्यांनी ओळखला पाहिजे आणि आपण एक आहोत हा संदेश आपण या देशाला दिला पाहिजे। त्याच्यासाठी आजचा हा निषेधाचा कार्यक्रम आपण केलेला आहे। सरकार काय करेल तो त्यांचा निर्णय आहे, पण नागपूर चाळीमधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष हा सैनिक असला पाहिजे। आणि तो सैनिक अशासाठी माझ्या शेजारचा माझा बांधव आहे, माझा भाऊ आहे, तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा याचा विचार न करता तो भारतीय आहे, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे। हेच खऱ्या अर्थाने या आजच्या कार्यक्रमाचं यश म्हणता येईल। कारण त्यांना तुम्हाला मला तोडायचं आहे, त्यांना तुम्हाला मला डिवाइड करायचं आहे, वेगळं करायचं आहे। परंतु तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, आम्ही एक आहोत, आम्ही एक राहू, आम्ही कधी तुटणार नाही। जातीच्या धर्माच्या भिंती आम्ही तोडलेले आहोत, आम्ही भारतीय आहोत हा संदेश आपल्याला द्यावा लागेल। एवढंच या ठिकाणी बोलतो।